तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता भाजप ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। कारण भाजपकडून त्या पद्धतीने बैठकांचं सत्र असेल त्याचबरोबर विचारमंथन हे केलं जातंय। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता यातच एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। आज वर्षा निवासस्थानी सायंकाळी 7 वाजता प्रमुख नेत्यांची बैठकी पार पडणार आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे या बैठकीसाठी उपस्थित राहतील। भाजपचा ऍक्शन प्लॅन ठरवण्याची आता दाट शक्यता आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ऍक्शन मोडवर आलाय। या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, आता भाजपची आज महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली आहे। अंकिता, सगळेच जे पक्ष आहेत ते एकंदरीत स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी ते सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत। या पद्धतीने जर पाहिलं तर आपण भाजप ही सध्या ऍक्शन मोडवर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जी आहे ती त्यांच्या शासकीय निवासस्थानी वर्षा या निवासस्थानी ती सायंकाळी 7 वाजता भाजपच्या प्रमुख नेत्यांची ती बैठक बोलावली आहे। या बैठकीत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री जे ते चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे हे उपस्थित राहणार आहेत। आणि भाजपच्या या बैठकीत ऍक्शन प्लॅन ठरण्याची जी दाट शक्यता आहे। अंकिता, निश्चित महेंद्र, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।